रामकृष्ण हरी. मी दिव्या तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अत्यंत भावपूर्ण आणि मनपूर्वक स्वागत करते. आजचा आपला व्हिडिओ खूप खास, चैतन्यमयी आणि आध्यात्मिक ऊर्जेने परिपूर्ण आहे. वारकरी संप्रदायाचा प्राण आणि कलियुगातील सर्वात सोपा तरणोपाय म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ. मागच्या वेळी आपण काही अभंग पाहिले. आज आपण हरिपाठातील अभंग क्रमांक 19 ते 30 संपूर्ण अभंगांसह आणि त्यांच्या अतिशय सोप्या, सकारात्मक आणि सखोल अर्थासह पाहणार आहोत. चला तर मग माऊलींच्या आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या दिव्य नामस्मरणाच्या प्रवासाला सुरुवात करूया. अभंग 19. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्मांचे तप, एक नाम सुगम हरिपाठ. योग याग क्रिया, धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नेम नाही दुजा. अर्थात संत ज्ञानेश्वर माऊली या अभंगात नामस्मरणाची महती सांगताना म्हणतात की श्रीहरीचे नामसंकीर्तन हीच खऱ्या वैष्णवांची आणि भक्तांची सर्वात मोठी संपत्ती आहे. या एका नामस्मरणाने भक्तांच्या अनंत जन्मांची कोट्यावधी पापे एका क्षणात नष्ट होतात. अनंत जन्म खडतर तपश्चर्या केल्यावर जे पुण्य मिळते ते फळ अत्यंत सोप्या अशा या हरिपाठातून आणि भगवंताच्या नावातून सहज प्राप्त होते. योगासने, यज्ञ, विविध कर्मकांड आणि धर्माधर्माच्या माया या सर्व गोष्टी हरिपाठासमोर विलीन होतात. माऊली ठामपणे आणि प्रेमाने सांगतात की कोणत्याही यज्ञापेक्षा किंवा कर्मकांडापेक्षा श्रीहरीचे नाम घेणे हाच खरा धर्म आहे आणि त्या भगवंताच्या नामाशिवाय दुसरा कोणताही श्रेष्ठ नियम या जगात नाही. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविन धर्म, वाउगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जी येले. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे आणि श्रुती या सर्वांचा सखोल अभ्यास केल्यावर एकच अंतिम सत्य समोर येते आणि ते म्हणजे नारायणाचे नामस्मरण. हेच जीवनाचे खरे सार आहे. श्रीहरीच्या नामाशिवाय केलेले कोणतेही जप, तप आणि कर्म हे केवळ वाया जाणारे श्रम आहेत. ज्याप्रमाणे एखादा भुंगा फुलाच्या सुगंधात आणि मकरंदात पूर्णपणे गुंग होऊन जातो, तसे जे भक्त हरिपाठात आणि नामस्मरणात तल्लीन झाले ते जीवनातील सर्व चिंतांपासून मुक्त होऊन कायमचे निवांत झाले. माऊली म्हणतात की हरिनामाचा हा मंत्र एक असे शक्तिशाली आणि अभेद्य शस्त्र आहे जे यमदूतांनाही दूर ठेवते आणि केवळ भक्ताचाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुळाचा उद्धार करते. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. अर्थात देवाचे नाव घेण्यासाठी कोणतीही विशिष्ट वेळ, काळ किंवा मुहूर्ताची अजिबात गरज नसते. तुम्ही चालताना, बोलताना, कोणतेही काम करताना ईश्वराचे नाव घेऊ शकता. या शुद्ध नामस्मरणामुळे माता आणि पिता अशा दोन्ही कुळांचा उद्धार होतो. रामकृष्ण हे नाव आपल्यातील सर्व दोषांचे आणि अज्ञानाचे हरण करणारे आहे. या जड आणि अज्ञानी जीवांना भवसागरातून सुरक्षितपणे तारून नेणारा केवळ श्रीहरी हा एकच आधार आहे. ज्या जिभेवर देवाचे नाव सतत असते त्या जिभेचे भाग्य आणि महती वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. माऊली सर्वांना आवर्जून सांगतात की संपूर्ण हरिपाठ श्रद्धेने केल्याने केवळ आपलाच नाही तर आपल्या पूर्वजांनाही वैकुंठाचा मार्ग अत्यंत सोपा होतो. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी भक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविन जन्म तो नरकाची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. अर्थात ज्यांच्या मुखातून नित्यनेमाने श्रीहरीचे नाव अखंड वाहत असते असे सात्विक लोक या जगात अत्यंत दुर्मिळ आणि वंदनीय आहेत. जे असे नामस्मरण करतात त्यांच्याजवळ साक्षात लक्ष्मीपती नारायण नेहमी वास करतात. नारायण हरी या नामाचा जप केल्याने 4ही प्रकारच्या मुक्ती आणि जीवनातील सर्व सुखे त्यांच्या घरी चालून येतात.
या उलट ज्यांच्या जीवनात हरिनामाचा उच्चार नाही त्यांचे आयुष्य दुःखाने कष्टाने भरलेले असते. संत ज्ञानेश्वर महाराज आपले थोरले बंधू आणि सद्गुरू संत निवृत्तीनाथ यांना विचारून हाच निष्कर्ष काढतात की भगवंताचे हे नाव या अथांग आकाशापेक्षाही अधिक विशाल आणि महान आहे. 753 दशकांचा मेळा एकतत्वी कळा दावी हरी. तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णी पंथ क्रमी येला. मानवी देह आणि हे जग अनेक तत्वांनी बनलेले आहे, पण या सर्व तत्वांच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्य दाखवणारी आणि सर्वांना एकत्र बांधणारी शक्ती केवळ श्रीहरीच्या नामात आहे. नामासारखे श्रेष्ठ आणि वरिष्ठ या जगात दुसरे काहीही नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामस्मरणासाठी शरीराला कोणतेही कष्ट द्यावे लागत नाही. श्वास रोखून कठीण योग साधना करणे अत्यंत अवघड असते, पण नामस्मरण हे अत्यंत सोपे आहे. तिथे फक्त मनाचा शुद्ध निर्धार आणि प्रेम लागते. माऊली म्हणतात की देवाच्या नावाविना हे संपूर्ण आयुष्य व्यर्थ आहे. म्हणूनच मी रामकृष्ण नामाचा हा सोपा आणि भक्तीचा मार्ग आनंदाने स्वीकारला आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघटी राम भाव शुद्ध. न सोडी हा भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जाती वित्त गोत कुलशील मात भजका त्वरित भावयुक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. सर्व प्रकारच्या साधनांचे जपाचे आणि तपाचे अंतिम फळ एकाच गोष्टीत दडलेले आहे, आणि ते म्हणजे चराचरात सर्व जीवांमध्ये श्रीरामाला पाहणे आणि आपला भाव अत्यंत शुद्ध ठेवणे. माऊली उपदेश करतात की हे मानवा, तू हा शुद्ध भाव कधीही सोडू नकोस. मनातील सर्व संशय आणि चिंता झटकून टाक आणि दररोज मोठ्या प्रेमाने रामकृष्ण या नामाचा धावा कर. परमेश्वर कोणाची जात, संपत्ती, गोत किंवा कुळ अजिबात पाहत नाही. तो फक्त भक्ताचा शुद्ध भाव पाहतो, आणि जो भावपूर्ण भक्ती करतो त्याला देव त्वरित दर्शन देतो. सतत रामकृष्णाचे ध्यान आणि मनन केल्यामुळे मी माझ्या अंतःकरणातच साक्षात वैकुंठ स्थापन केले आहे, असे माऊली अत्यंत प्रेमाने सांगतात. जाणीव नेनिव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतूंसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. भगवंताच्या दरबारात कोणी ज्ञानी आहे की अज्ञानी असा कोणताही भेदभावच नसतो. देव सर्वांचा आहे. हरीच्या केवळ एका उच्चाराने भक्ताला कायमस्वरूपी मुक्ती आणि मोक्ष मिळतो. नारायण हरी असा ज्याच्या मुखातून निरंतर उच्चार होतो तिथे काळ किंवा कोणत्याही संकटांना प्रवेश मिळत नाही. हरिनामाचे हे अफाट सामर्थ्य आणि महानता वेदांनाही पूर्णपणे समजलेली नाही, तर ती सामान्य जीवांना कशी समजणार? ज्ञानेश्वर माऊली खात्रीने सांगतात की नारायणाच्या या नामस्मरणाचे फळ इतके प्रचंड आणि दिव्य आहे की त्यामुळे अवघ्या जगात सर्वत्र वैकुंठासारखे आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते. एकतत्व नाम दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपा आधी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनिका पंथा जाशील जणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. बघा, माऊली या अभंगात आपल्याला कळकळीची विनंती करतात की हे मना, तू फक्त हरीचे नाम हे एकच तत्व अत्यंत घट्ट धरून ठेव. असे केल्यास दयाळू श्रीहरीला तुझी नक्कीच करुणा येईल. रामकृष्ण गोविंद हे नाव उच्चारायला अत्यंत सोपे आणि गोड आहे. अंतःकरणापासून सद्गदित होऊन आणि प्रेमाने कंठ दाटून येऊन या नावाचा आधी जप कर. या जगात देवाच्या नावापलीकडे दुसरे कोणतेही सत्य नाही. त्यामुळे इतर कोणत्याही चुकीच्या मार्गाला जाऊन तुझे अनमोल आयुष्य वाया घालवू नकोस. माऊली स्वतःचे उदाहरण देताना म्हणतात की मी माझ्या अंतःकरणात नामाची माळ धरून अत्यंत शांतपणे सदा श्रीहरीचा जप करत असतो. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन.
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुणी राहे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुना हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. सहाही शास्त्रांनी अत्यंत बारकाईने विचार करून हाच निर्णय दिला आहे की जीवनातील सर्व खऱ्या सुखांची गोडी फक्त देवाच्या नामातच आहे. त्यामुळे आयुष्यातील अर्धी घटका म्हणजे एक छोटासा क्षण सुद्धा देवाच्या नामाविना रिकामा घालवू नकोस. हा भौतिक संसार क्षणाचा आहे. श्रीहरीच्या नामाशिवाय या जगात जन्म घेणे आणि जाणे पूर्णपणे व्यर्थ आहे. हरिनामाचा जप केल्याने कोट्यावधी पापे नष्ट होतात. त्यामुळे नेहमी रामकृष्णाचे नाम घेण्याचा दृढ संकल्प कर. तुझ्या मनातील चुकीच्या वृत्ती काढून टाक, मोहाचे बंध तोड आणि इंद्रियांच्या क्षणिक मनातील चुकीच्या वृत्ती काढून टाक. आणि इंद्रियांच्या क्षणिक सुखांमध्ये अडकून राहू नकोस. तीर्थयात्रा करताना मनात शुद्ध भाव आणि करुणा ठेव, तरच शांती आणि दया देणारा श्रीहरी तुझ्या जीवनात येईल. माऊली म्हणतात की माझे सद्गुरू निवृत्तीनाथ यांच्या कृपेने मिळालेले हे ज्ञान आणि हा हरिपाठ म्हणजे साक्षात संजीवन समाधीच आहे. अभंग हरिपाठ असती 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्व थातो. असावे एकाग्री स्वस्थ चित्तमनी, उल्हासे करुणी स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, आळसी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन ते प्रेमळ, तोषला तात्काळ ज्ञानदेव. तर हरिपाठाचे हे 28 अभंग संत ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने रचले आहेत. जो मनुष्य आळंदीत इंद्रायणी नदीच्या काठी बसून किंवा कुठेही या हरिपाठाचा नित्य नियमाने वाचन करेल, तो या भक्ती मार्गावर अधिकारी बनेल. नामस्मरण करताना मन एकाग्र, शांत आणि स्वस्थ असावे. तसेच अंतःकरणात नामाचा प्रचंड उत्साह असावा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी किंवा जीवनातील कोणत्याही मोठ्या संकटाच्या वेळी हाच दयाळू श्रीहरी भक्ताला आतून आणि बाहेरून खंबीरपणे सांभाळतो. सर्व संत सज्जनांनी हा अनुभव स्वतः घेतला आहे. श्री गुरु निवृत्तीनाथांचे हे प्रेमळ वचन ऐकून ज्ञानेश्वर माऊलींचे मन अत्यंत समाधानी आणि आनंदी झाले. कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याची देही. देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्य जैसा. ज्ञानदेव म्हणे नायनाची ज्योती, या नावे रूपे ती तुम्ही जाणा. हा अतिशय सुंदर आणि आत्मज्ञानाचा अभंग आहे. इथे माऊली विचारतात की हे शरीररूपी घर नेमके कोणाचे आहे? या नश्वर देहाचा खरा मालक कोण आहे? हे फक्त त्या आत वसलेल्या आत्मारामालाच म्हणजेच आत्म्यालाच ठाऊक असते. मी कोण आहे आणि हा देह काय आहे याचा विवेक बुद्धीने शोध घ्यायला हवा. याच देहात साक्षात गोविंद आणि माधवाला आपण शोधायला हवे. या देहात राहून ध्यान करताना जेव्हा मन सर्व बंधनांच्या पलीकडे जाते, तेव्हा सहस्रार चक्रात हजारो सूर्यांच्या प्रकाशासारखे दिव्य तेज उजळून निघते. माऊली म्हणतात की हीच ती चैतन्याची आणि ईश्वराची दिव्य ज्योत आहे, जिची तुम्ही भक्तीने ओळख करून घेतलीच पाहिजे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याविन अनिक असता साधन, वाहतसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. हा अतिशय गोड अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगात महाराज म्हणतात की परमेश्वराचे नामसंकीर्तन हे जगातले सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. या एका उपायाने अनेक जन्मांची साठलेली सर्व पापे जळून भस्म होतात. देवाला प्राप्त करण्यासाठी घरदार सोडून जंगलात जाऊन खडतर तपस्या करण्याची अजिबात गरज नाही. कारण आपण जर प्रेमाने हाक मारली तर देव नारायण स्वतः हसत खेळत आपल्या घरी येतो. तुम्ही फक्त एका जागी शांत बसा, आपले चित्त एकाग्र करा आणि अतिशय आवडीने त्या अनंत ईश्वराचा धावा करा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा सतत जप करा.
या नामस्मरणाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही कठीण साधन शोधण्याची गरजच नाही. तुकाराम महाराज ठामपणे सांगतात की भक्तीचा हा मार्ग सर्वांसाठी सर्वात सोपा आहे आणि जो खऱ्या अर्थाने शहाणा आहे तोच नामाचे हे अनमोल धन या आयुष्यात प्राप्त करतो. तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या या दिव्य अभंगांचा संपूर्ण अर्थ अगदी मनापासून समजून घेतला. आयुष्यात कितीही संकट आली तरी हरिनामाची आणि सकारात्मकतेची साथ कधीही सोडू नका. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला हे मला खाली कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या सर्व प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच सुंदर आध्यात्मिक आणि ऊर्जा देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि प्रेमाने म्हणत रहा रामकृष्ण हरी. धन्यवाद.